मजेतच राहा, आनंदात राहा. आज फ्रायडेचा दिवस आहे. फ्रायडेचं जे मी काही रुटीन केलं आहे ते तुमच्याशी ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. 10-15 मिनिटाचा व्हिडिओ असतो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला माझं दिवसभराचं रुटीन फास्टमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडला व्हिडिओ तर सबस्क्राईब करून जा आणि लाईकसुद्धा करा. जेणेकरून तुम्ही लाईक करता, सबस्क्राईब करता, मला मोटिवेशन भेटतं आणि दुसरा ब्लॉग करायची मनापासून इच्छा होते. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि पूर्ण पहा. चला मग, आज मी तुमच्याशी अंडा मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर रेसिपी खूप छान आहे अंडा मसाल्याची. तुमची पण पद्धत असेल आणि माझीही पद्धत असेल तर माझी पद्धत मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर तेल गरम केला, कढाई घेतली, जिरं टाकलं, वाटलेला मसाला, कांदा, खोबरा, लसूण, अद्रक, सफेद तेल याची पेस्ट केली मिक्सरला आणि गरम तेलामध्ये असं भाजून घेणार आहे मसाला जो वाटला होता. आणि त्याच्यामध्ये मी सुके मसाले टाकणार आहे. जो आमचा फिक्स मसाला आहे, मालवणी तिखट मसाला, कांदा लसूण मसाला, टर्मरिक पावडर, मीठ इतकंच टाकणार आहे आणि मिक्स करणार आहे. आणि गरम ह्याच्यामध्ये जेव्हा आपण मसाले टाकतो तेलामध्ये तेव्हा एक मस्तपैकी छानसा वास येतो त्या मसाल्यांना. आणि आता नंतर मग त्यांना तेल सुटेल. त्या मसाल्यांना तेल सुटला की थोडंसं आपण जे अंडी बॉईल करून घेतली होती अंडा मसाल्यासाठी ती मी अर्धा कट केला आहे आणि एक एक करून त्याच्यामध्ये सोडून देणार आहे. बघा आता मस्तपैकी त्या अंडा मसाल्याला आपण केला आहे त्या मसाल्याला मस्तपैकी असा वरून अशी तरी आलेली आहे. छान वाटत आहे. आणि गरम वाफ आणि ती तरी आणि त्याच्यामध्ये एक एक करून असा अंडा सोडून द्यायचा. छान लागते अंडा मसाला. बोटं चाटून पुसून खाल तुम्ही तवा अंडा मसाला खाल्ला आहे, ती पण छान लागते. ते मी तुमच्याशी शेअर करेल एक दिवस. तर अशा प्रकारे मी अर्धी कट करून अंडी सोडून दिली. आणि टिफिनची तयारी माझी ही डेली रुटीन माझं जे मी तुमच्याशी शेअर करत असते. आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि गरम खायला अंडा मसाला आणि भाकरी काय छान लागते. आणि बाहेर जर पाऊस असेल तर वा काय मस्त. बघा इथे मस्त की कड पण आला आहे आणि भाकरीबरोबर थोडा रसा पाहिजेच, आहे की नाही. तर तसंच आहे एक प्रकारे. आणि तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका. माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती तर मी कसुरी मेथी माझ्याकडे असते नेहमी, ती मी टाकली आणि मस्तपैकी हातावर कुस्करून घ्यायची ही कसुरी मेथी आणि ती सोडून द्यायची आपल्या तरीमध्ये. त्याच्यानंतर हे झालं माझं. तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की तुम्ही तुमचा टिफिन भरून घ्या, मी जरा कामात आहे. तर ते आले, ते त्यांचा टिफिन भरत आहेत. तर त्याच्यानंतर मला भाकरीची तयारी करायची आहे. भाकरी पण घालून दाखवली असते मी तुम्हाला, पण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी इथे व्हिडिओचा स्पीड फास्ट केला आहे. 2वर ठेवला आहे, 2.30वरती ठेवला आहे. तर असं पटापट आता हा व्हिडिओ तुम्हाला फास्ट वाटेल. तर भाकरी तर कॉमन आहे, सर्वांनाच येते. तर अशा प्रकारे मी पटापट भाकऱ्या करून घेतल्या. आणि नंतर मला माझं काम आठवलं की मला काहीतरी शॉपिंग करायचे आहे म्हणून मी शॉपिंगसाठी बाहेर जाणार आहे. तो तुमच्याशी व्हिडिओ मी शेअर करत आहे. तर मला तुम्हाला सांगायचं होतं, माझ्या मनातली एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती. हा जो व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पाहता ना, तो 10-15 मिनटाचा तो बघायला छान वाटतो, नॉर्मल शूट केला आहे असा वाटतो. पण त्याच्या पाठीमागे खूप मेहनत असते. प्रत्येक यूट्यूबरची मेहनत असते आणि मला आवड आहे म्हणून मी करते. तो भाग राहिला साईडला, टाईम पण जातो त्याच्यामध्ये. आणि तुम्ही पण तुमची आवड शोधा आणि प्रयत्न करा, यश नक्की भेटेल. लाईफमध्ये स्ट्रगल असेल तर यश आपल्याला नक्की भेटेल. तो प्रत्येक असं कसं सांगू तुम्हाला मी आता, स्ट्रगल तर असतोच लाईफमध्ये. यशस्वी होण्यासाठी पेशन्स पण असणं गरजेचं असतं, संयम असणं गरजेचं असतं. तर संयम असेल तर कामे पण आपली होतील पटापट. कुठल्याही फील्डचा माणूस असू दे,
सक्सेस लगेच भेटत नाही आहे, थोडं पेशन्स ठेवावं लागतं असं आहे. तर हे मी म्हणजे शॉपिंग मार्केटला आली होती, तर हे मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत आहे. हे शॉप्स आहेत, छोटे मोठे असे शॉप्स आहेत. हा बाहेरचा बस स्टॉपला जिथे बस स्टँड आहे तिकडचं थोडंसं व्ह्यू काढला. बसची वाट बघत होते मी, तर व्ह्यू काढलं मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर असं मला तुम्हाला सांगायचं होतं, तुम्ही पण तुमची आवड शोधा. तुम्हाला कशात रस आहे ते शोधा. आणि घरी आली तर माझ्या आईकडे मी आली होती. तर आई माझी बाजूलाच राहते, म्हणजे अशी बाजूलाच राहते. तर ती म्हणाली की मिसळपाव बनवायचे आहे. तर मी म्हणाले चालेल, मग तू मिसळपाव बनवशील तेव्हा मला बोलव, मी तुझी रेसिपी मी माझ्या ऑडियन्सबरोबर शेअर करेल. तर ती इथे मिसळपावची तयारी करत आहे. तर मी तेव्हा व्हिडिओ शूट केला. कांदा भाजून घेतला तिने पॅनमध्ये. कांदा भाजून घेतल्यानंतर ती हे भाजून घेईल. तर इथे माझी आई रेसिपी शेअर करत आहे. कांदा भाजून घेतला आणि त्याच्यानंतर टमाटर कापून घेतले होते बारीक चिरून, त्याची पेस्ट करण्यासाठी पहिले ते टमाटर कांदे भाजून घेत आहे पॅनमध्ये मस्तपैकी. आणि भाजून झाल्यावर ती एका प्लेटीमध्ये काढेल, सर्व एकत्र करेल आणि मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मिसळपावची तयारी चालू आहे. आज आम्हाला संध्याकाळी आईकडे मिसळपाव खायचे आहे, तर त्यासाठी तयारी करत आहे माझी आई. इथे बघा, मिसळपावसाठी काय लागतं ते मटकी का मूग लागतं ते तिने उकडून घेतला नाही. टर्मरिक पावडर आणि मीठ टाकून उकडून घेतला नाही. आई बाजूला असल्यावर मजा असते ना, खायला भेटतं ना कधी कधी. कपडा साईडला काढ. तर मिसळपावसाठी फरसाण पाव ती दाखवत आहे की काय काय आणलं आहे मिसळपावसाठी. फरसाण आणलं आहे, पाव आणले आहेत आणि अशा प्रकारे करत आहोत. इथे बघा पेस्ट केली, जी कांदा भाजला होता, टमाटर भाजले होते, त्याची पेस्ट केली. इथे स्वराज आहे ना रडत आहे. का रडत आहे बरं सांगा? तो त्याच्या सानूबरोबर भांडणं झाली आहेत त्याची. त्याला काहीतरी पाहिजे होतं पण ती देत नाही आहे. ही बघा सानू खूप आगाव आहे. आणि इथे बघा पेस्ट केली आहे, टमाटरची पेस्ट केली होती, कांद्याची पेस्ट केली होती. दोघं भांडणं करतात पण आणि परत एकत्र येतात पण, असे आहेत दोघे. इथे बघा ती तयार. आता माझी वहिनी आली आहे. वहिनी फोडणीला म्हणजे फोडणी देणार आहे. आता गॅस ऑन केली, टोप ठेवला, जे काही पॉट म्हणता तुम्ही ते ठेवलं. त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकणार त्याच्यामध्ये. ती तिची पद्धत दाखवत आहे रेसिपीची. तर बाजूला माहेर असलं तर छानच वाटतं ना. कधी कधी आपल्याला कंटाळा आला तर आपण हक्काने सांगतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मी नाही बनवलं असं सांगतो ना आपण. आई जवळ असल्याचा हाच फायदा असतो. माझी वहिनी पण खूप छान आहे स्वभावाला. तर माझी वहिनी तुम्हाला रेसिपी शेअर करत आहे. टोप गरम झाल्यावर तिने तेल टाकलं भांड्यामध्ये, टोपामध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ती कढीपत्ता धुवून स्वच्छ घेतला आहे, पुसून घेतला होता, तो गरम तेलामध्ये सोडला आहे. आता जे काय आज बघा, आता कढीपत्त्याला तडतडत आहे, असा मस्तपैकी छान वास सुटला आहे. तर तुम्ही पण कधी कधी भाकरी भाजी करायचा कंटाळा आला, बोर वाटलं भाकरी भाजी डेलीचं करायचं, तर असं आपण करून बघतोच ना. पावभाजी, कधी मिसळपाव, कधी टोस्ट सँडविच, कधी मसाला डोसा, कधी खिचडी भातच साधी सोपी रेसिपी खिचडी भात, किंवा अलग काहीतरी आपण करूनच बघतो. किंवा कधी कधी आपण बाहेरून पण मागवतो, पण आता बाहेरून मागवणं पण एवढं म्हणजे हायजीन नाही आहे, म्हणजे विश्वासच नाही आहे की व्यवस्थित असेल की नाही त्या गोष्टीवर. आता तर इतके प्रकार समोर येत आहेत. तर तिने अशी फोडणी दिली, जिरा, राई, लसूण असं टाकलं. जे कांद्याची पेस्ट केली होती, टमाटर भाजून घेतले होते, कांदा भाजून घेतला होता पॅनवरती, त्याची पेस्ट केली होती. ते आता सर्व जे पेस्ट केली होती ते लसूण आणि कढीपत्ता, जिरा, राईची फोडणी दिली, त्याच्यामध्ये ती टाकत आहे. सर्व टाकलं आहे तिने आणि चमच्याने मिक्स करत आहे त्या भांड्यामध्ये, टोपामध्ये.
तर कशी वाटली आमची रेसिपी ते तुम्हाला सांगा. मिसल पावची मिसळची. तर आता ह्याला तेलामध्ये तेल सुटलं, जे मसाले टाकले आहेत आपण, कांदा टॅमॅटो टाकला आहे, त्याला असं असं म्हणजे तरी येईल तेलाची. बघा छान वाटते ना, तरी आलीसुद्धा. तर असंच आहे. तर कधी पण आपल्याला येतच ना का आपल्या स्वयंपाकघरामध्ये आज भाकरी करायचा पण वैताग येतो, खिचडी भातच करूया, खिचडी भात नको असेल तर म्हणजे सर्वांचं मत घेऊन आपण असं करतो की आजच्या दिवशी आपण हे करूया मेनू, पावभाजी करूया, मिसळ पाव करूया, कांदा भजी काढू, बटाटा भजी काढू, बाहेर छान पाऊस आहे, असं आपण करतच असतो. रोज रोज भाजी भाकरी करायला पण म्हणजे करणारीला पण कंटाळा येतो ना थापायला. असंच आहे ना. आणि काही काहींना भाकरी तर कंपल्सरीच असते, कधी कधी भाकरी पाहिजेच असते. तू काही बनव, मिसळपाव बनव, पावभाजी बनव, भात तर भात पण पाहिजे आणि भाकरी पण पाहिजे, अशी पण माणसं असतात घरामध्ये. मग त्यांच्यासाठी पण करा. ते म्हणजे भात खाल्ल्यावर त्यांना जेवल्यासारखंच वाटणार, ते मिसळपाव खाऊन त्यांना जेवल्यासारखं वाटणारच नाही. थोडा तरी नावाला भात पाहिजेच बाजूला. अशी पण माणसं असतात घरामध्ये. पण काय करणार आपण, आपल्याकडे ऑप्शन नसतं, आपल्याला करावंच लागतं. तुम्ही म्हणत असाल ही सारखी किचनच का दाखवते, तर आपल्या बायकांचं जे किचनमध्ये जो टाईम जातो तो मला तुमच्याशी शेअर करायला खूप छान वाटतं. हाऊसवाईफ असू दे नाही तर ती वर्किंग असू दे, कामावरून येऊन तिला परत किचनमध्ये जावंच लागतं. किचनमधून तिला काही सुटका नाहीच आहे. हाऊसवाईफ असली तर ती दिवसभर ते भांडी कुंडीशी खेळतच म्हणजे रमलेलीच असते त्याच्यामध्ये. तर मला असं सांगायचं आहे, इथे स्वराजने लाईट बंद केली. मला असं सांगायचं आहे की हाऊसवाईफ असू दे किंवा वर्किंग वुमन असू दे, स्वतःसाठी टाईम काढा, स्वतःचा आनंद शोधा, कुठेतरी फिरायला जा. कोण सोबत नसेल ना तर एकटी जाऊन फिरून या. मी तर तसंच करते. माझ्या कोण सोबत असू दे नसू दे, मी माझी लाईफ मस्त एन्जॉय करते. एन्जॉय करा, आपली आवड शोधा आणि मस्तपैकी आपला नवरा तर आपल्याला सपोर्ट करतच असतो नेहमी, त्याला आपली आवड सांगा, पण एन्जॉय करा लाईफ. मी हाऊसवाईफ आहे, मी घरातच असते, मी काहीच करू शकत नाही, असं काहीही नाही आहे. तुम्ही तुमचा छंद जोपासा, तुम्हाला कशात म्हणजे आवड वाटते ते बघा आणि करा, एन्जॉय करा. कारण की ना मुलं मोठी होऊन जातात आणि आपण हाय त्याच जागेवर राहतो. आपल्याला नंतर कोणीही विचारत नाही की तुला काय आवडत होतं, तुझी म्हणजे काय तुला करायचं होतं, असं कोणीही विचारणार नाही. का तुम्हाला असं कोणी म्हणणारसुद्धा नाही की तू थोडी थकली आहेस, तू थोडा आराम कर, असं पण कोणी म्हणणार नाही आहे. म्हणून आता जे काही सुरलेलं आयुष्य आहे आपलं, ते तुम्ही एन्जॉय करा, लाईफ जगा आणि मस्तपैकी खा, एन्जॉय करा. मी तेच म्हणते तुम्हाला. तर आता मसाल्याला बघा तेल सुटलं आहे, ती चमच्याने मिक्स करत आहे आणि मस्तपैकी आता मस्त की लाल लाल तिखट वाटत आहे ना. कलर पण छान आला आहे, रंग तर एकदम सुरेख आला आहे. तर कोणी म्हणत असले ही वेडी आहे का, यूट्यूब चॅनल ओपन करून बसली. अरे पण काय सांगू तुम्हाला, यूट्यूब चॅनल ओपन करणं म्हणजे पूर्ण माइंडचा गेम आहे. पूर्ण माइंडची आहे ना अशी का तशी होऊन जाते ना. पण छान वाटतं. भले ते मला यूट्यूबमधनं माझा काय भेटू दे, पण मेमरी जिवंत राहते माझी. मी माझी लाईफ जगते. मला यूट्यूबकडून काय भेटेल नाही भेटेल हे मला माहिती नाही आहे, पण मी माझी लाईफ छान जगत आहे. आता ह्याच्यामध्ये तिने मटकी टाकली आहे, जी उकडून घेतली होती टोपामध्ये, ती तिने उकडून घेतलेली मटकी मसाल्यामध्ये सोडली आहे आणि गरम पाणी टाकलं आहे. आणि गरम पाणीच टाकायचं मेन म्हणजे. गरम पाण्याने कसं रस्स्याला चव येते, कढीला चव येते. जे काही भांडी मसाल्याची होती ते पण तिने धुवून घेतला स्वच्छ, आणि ते पाणी आहे मसाले म्हणजे प्लेटीमध्ये घेतलं होतं तिने. कांद्याची पेस्ट, टमाटरची पेस्ट असं काही घेतलं होतं, ते पण स्वच्छ धुवून ती त्याच्यामध्ये टाकत आहे. तर कसं वाटलं तुम्हाला ही मिसळची रेसिपी, तर तुम्ही शेअर करा. आणि कोथिंबीर टाकायची चिरून बारीक, खूप छान लागते. तिखट झणझणीत बाहेर आपण खातोच ना, त्याच्या घरी करायची आणि सर्वांबरोबर आपल्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करायचं.
तर अशा प्रकारे मिसळची रेसिपी केली आहे आणि छान कलरसुद्धा आला आहे. तिखट झाली होती, मस्त झणझणीत झाली होती. तर आणि जास्त पण घट्ट नाही करायची, थोडं पाणी टाकायचं. आणि मला सांगायचं आहे की मस्तपैकी तयार राहायचं. आपण घरात राहतो म्हणून कसं पण नाही राहायचं, मस्तपैकी तयार राहायचं. कपाटातल्या जुन्या साड्या काढायच्या, त्या परत घालायच्या, ड्रेस घालायचे, मस्त एन्जॉय करायचं. आता झालं आपलं. आणि इथं बघा मिसळची प्लेट मी तुमच्याशी शेअर करत आहे. कशी वाटली प्लेट माझी मिसळची? तर जिभेला पाणी येत असेल ना, तुम्ही पण आज करून पहा. तर हे बघा, हे 3 कार्टून, तन्मय, सानू आणि स्वराज. स्वराज आणि तन्मय त्या सानूला खूप त्रास देतात. ती बिचारी काय म्हणत असते माहिती आहे, आतू बघ ना दादा त्रास देतोय, स्वराज त्रास देतोय, असं त्या पोरीला एकदम तिला ना एकदम सतवतात. आणि हा स्वराज दिसतो असा नाही आहे, खूप आगाव आहे. अशा प्रकारे तिघांना बसवले, तिघांची प्लेट तयार केलेली आहे. तर तिघं हे सर्व करणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग, बाय. श्री स्वामी समर्थ.